हॅलो ऑल, आरती ब्लॉग्समध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल आहे आणि नवीन ब्लॉग येणार आहे आरती ब्लॉग्स चॅनलवर. आणि गोवाच्या ब्लॉगनंतर मी हा नवीन ब्लॉग करत आहे आणि जिथे आम्ही जाणार आहोत ती खरंच खूप स्पेशल जागा आहे आणि माझी खूप फेवरेट आहे. सो सुरू करूया आपला नवीन व्लॉग. आत्ता आम्ही निघालो आहोत ठाकुर्ली स्टेशनला. ठाकुर्ली स्टेशनवरून आम्ही कल्याणला जाणारी ट्रेन पकडणार आहोत. ठाकुर्लीवरून ट्रेन पकडून आता आम्ही निघालो आहोत कल्याणच्या दिशेने आमची वंदे भारत ट्रेन पकडायला. सो फायनली आमची वंदे भारत ट्रेन कल्याण स्टेशनला आली आहे 4:53ची. आता वंदे भारतमधला तुम्ही व्ह्यू बघू शकता आतमधून. फायनली वंदे भारत सोलापूर ट्रेन कल्याण स्टेशनवरून सुटली आहे आणि आता आमचा प्रवास सोलापूरच्या दिशेने सुरू झाला आहे. जस्ट आता आम्ही कल्याण स्टेशन सोडलं. वंदे भारत ट्रेनमध्ये ते ऑलरेडी आपल्याला बॉटल प्रोव्हाइड करतात आणि तुम्ही हेही बघू शकता की ट्रेनमध्ये खरंच खूप गर्दी कमी आहे त्या मानाने सोलापूरला जाणारे. हाय, आता एक नवीन टूरचा व्लॉग येतो आहे. आम्ही आता वंदे भारत एक्सप्रेसने सोलापूरला चालतो. सोलापूरमध्ये आम्ही अक्कलकोट, तुळजापूर, स्वामींचं दर्शन, तुळजाभवानीचं दर्शन हे सगळं कसं काय शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. आणि तिथे काय आम्ही नवीन नवीन पाहू किंवा काय वगैरे ते आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू. आम्हाला वंदे भारत ट्रेनमध्ये इव्हनिंग स्नॅकला मुरमुरा चिवडा, नंतर हँड सॅनिटायझर सॅशे, नंतर एक मँगो टेट्रा पॅक फ्रुटीसारखं, नंतर गिरनारचा एक सॅशे, चहा, नंतर टोमॅटो सॉस, नंतर कॅरमलाइज पॉपकॉर्न आणि एक कचोरी असं इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला ते प्रोव्हाइड करतात. आपल्याला तिकीट काढायच्या वेळेस ऑप्शन असतो फूड हवं की नको त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तिकीटमध्ये ॲड करून, व्हेज नॉनव्हेज बोथ. सो आम्ही पोचलो आहोत आता पुणे स्टेशनला. तुम्ही बघू शकता की प्लॅटफॉर्मवर एवढी जास्त गर्दी नाही आहे आणि पुणेला उतरणारे सुद्धा जे होते ते उतरले ट्रेनमधून आणि ट्रेन अगदी खाली झालेली आमची आणि खरंच खूप पुणेपर्यंत प्रवास छान झाला, खूप मस्त वाटलं. आता सोलापूरच्या दिशेने पुढचा प्रवास चालूच आहे. आम्ही आता वेट करत आहोत रात्रीच्या जेवणाचा. 8:30 पावणे 9 तरी वाजले आहेत. रात्रीच्या जेवणात बटाटा सुकी भाजी, नंतर पनीरची ग्रेव्ही भाजी, नंतर डाळ जिरा राईस, 2 चपात्या प्रत्येकाला आणि एक मदर डेअरीचं दही. डेझर्ट म्हणून हॅवमोरचं व्हॅनिला आईस्क्रीम त्यांनी दिलं. संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण करून आता आम्ही फायनली 11:15 वाजता शार्प आम्ही पोचलो आहोत सोलापूर जंक्शनला, सोलापूर रेल्वे स्टेशनला. आणि तुम्ही बघा सोलापूर रेल्वे स्टेशन किती मस्त आहे, छान आहे. जिथून बाहेर पडायचा आहे तो एरियासुद्धा खूप छान त्यांनी मेंटेन केला आहे, वेल मेंटेन आहे. आणि
आजूबाजूला त्यांनी पेंटिंग्स केले आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स आहेत तिथे. फूड स्टॉल्स आहेत, शॉपिंग स्टॉल्स आहेत, तुम्ही इथे बाजूला बघू शकता. आणि इथे समोरच एक्झिट आहे, तिथून आता आम्ही जाऊ आमच्या बुकिंग केलेल्या हॉटेलला. सोलापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्ही इथे बघू शकता की कॅबसुद्धा आहेत आणि काही रिक्षासुद्धा आहेत ज्या तुम्हाला तुमच्या हॉटेलपर्यंत नेऊ शकतात. आणि हा बाकी सोलापूर स्टेशनचा परिसर खूप मस्त आहे. आणि आता आम्ही जात आहोत आमच्या बुकिंग केलेल्या हॉटेलवर. सोलापूरचं रात्रीचं वेदर जर तुम्ही म्हणाल तर खूप मस्त आहे. थंड वारा आहे, त्यामुळे खूप छान वाटते आणि खूप जरा फ्रेश वाटतं. फायनली आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो आहोत. हॉटेलचं नाव आहे हॉटेल नमन आणि हे सोलापूर स्टेशनपासून खरंच खूप जवळ आहे, अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावर. बाजूलाच इथे सोलापूर महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेच्या बाजूलाच आमचं हॉटेल आहे. हॉटेलचा एंट्रन्स तुम्ही बघू शकता, खरंच खूप मस्त आहे. सोलापूरमधलं हॉटेल असून सुद्धा त्यांनी खूप वेल फर्निश, वेल इंटिरियर केलं आहे. आणि अशा पद्धतीचं हॉटेल मी सोलापूरसारख्या सिटीमध्ये खरंच खूप पहिल्यांदा बघते. आणि बाकी इंटिरियर वगैरे खूप कमाल. आणि जिथे बसायची जागा आहे तिथे सुद्धा त्यांनी खूप मस्त प्रॉपर वेल मॅनेज केलेलं आहे. आणि वरती तुम्ही सिलिंग बघू शकता की ते सुद्धा त्यांनी डेकोरेशन मस्त केलं आहे. हा आहे रिसेप्शन एरिया आणि इथे त्यांनी स्वामींची छोटी मूर्ती ठेवली आहे. रूमच्या बाहेरचा पॅसेज खूप छान आहे आणि शांतता आहे. रूम नंबर 304, डोंबिवलीला राहतो तो पण 304च. जर आपण रूम बघितला तर खूप स्वच्छ आहे आणि छान आहे. 3 बेडरूम तिघांसाठी. तिकडे समोर खिडकी आहे, एक वॉल फ्रेम आहे इथे त्यांनी लावलेली बांबूच्या झाडाची. नंतर प्रत्येकाला 3 उश्या आहेत, 3 ब्लँकेट्स. नंतर इथे अजून एक विंडो आहे, ग्लास जार. नंतर बाकी सगळं चार्जर वगैरे लावण्यासाठी पॉइंट्स, TV. आणि बाजूलाच त्यांनी एक ड्रेसिंग टेबलसारखं त्यांनी लावलं आहे जिथे आपण काही ठेवू शकतो. आणि खिडकीतून तुम्ही बघाल तर खूप थंड वारा येतो, पण एवढाही थंड नाही आहे, एकदम नॉर्मल. सो खूप छान वाटतोय नाईट व्ह्यू. आणि हे त्यांनी कपाट ठेवले जिथे आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या आहेत. आणि काही हँगरसुद्धा आहेत कपडे लटकवण्यासाठी आणि छोटा एक लॉकर आहे. वॉशरूम तुम्ही बघू शकता, बेसिनची अरेंजमेंट खूप छान आहे, कमोड आहे आणि लेफ्ट साईडला शॉवरची जागा. हाय, सो आत्ता तुम्ही जे बघितलं त्यामध्ये कल्याणपासून सोलापूरपर्यंत आमची जर्नी कशी झाली, त्यानंतर सोलापूर रेल्वे स्टेशनवरून आम्ही पुढे हॉटेलपर्यंत कसे गेलो आणि हॉटेलला पोचल्यावर हॉटेलचं इंटिरियर, नंतर रूम आमची कशी आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं. आता पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की अक्कलकोटला आम्ही कसे पोचलो आणि तुळजापूरला आम्ही कसे गेलो याच्याबद्दल थोडीफार माहिती.
सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.